बहीण योजनेचे पैसे बंद झालेल्या महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। नमस्कार मित्रांनो, मी विराज। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे पैसे जून आणि जुलै पासून बंद झाले त्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। लक्षात घ्या, तुम्हाला आता तुमची पडताळणी प्रक्रिया झाल्याशिवाय योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तुम्ही म्हणाल की वारंवार तुम्ही ह्याच बाबी का सांगताय, तर लक्षात घ्या, सरकारकडून आता ज्या लाडक्या बहिणींनी त्यांचे विनंती अर्ज भरले होते किंवा अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट दिले होते त्यांना आता काही प्रमाणामध्ये मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि या मेसेज मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की यासाठी तुमची सुनावणी घेतली जाईल। सुनावणीची वेळ आणि दिनांक देखील त्या ठिकाणी त्यांना मेसेज मध्ये कळवण्यात आला आहे आणि या सुनावणीसाठी तुम्ही उपस्थित जर राहिला नाही तर तुमची कोणतीही हरकत नाही असे ठरवून तुम्हाला योजनेतून कायमस्वरूपी बाद केले जाईल। म्हणजेच ज्या महिलांना जून जुलैचे पैसे आले नाहीत आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा विनंती अर्ज केला नाही किंवा तुम्ही डॉक्युमेंट जमा केले नाहीत तर तुम्हाला योजनेचे पैसे कधीच मिळणार नाहीत, हे 100% खरं आहे। आता अनेक जण म्हणतील अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाहीत, पंचायत समितीमध्ये फॉर्म घेतला जात नाहीत, तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय करा, जिल्हा परिषदच्या महिला व बाल विकास विभागाला कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडे तुमचे डॉक्युमेंट पाठवा, फोनवरून संपर्क करा, फोन होत नसेल तर जाऊन एक वेळ भेट द्या। परंतु तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला हे काम करावेच लागेल, अन्यथा योजनेमधून तुम्हाला अपात्र कायमस्वरूपी केले जाईल आणि योजनेचे पैसे तुमचे कायमस्वरूपीचे बंद होतील। ही प्रक्रिया आता स्पीड मध्ये सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे काम करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाही। तुमची पडताळणी झाली का, कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची शेअर, फॉलो